कधी कधी शब्दांनी नाही तर अश्रूंनी प्रार्थना केली जाते आणि तो ऐकणारा एकच असतो, तो देव म्हणजे बाळूमामा. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा अक्की आणि आज योगायोगाने ठरले की आदमापूरला जायचं. मग गाडी स्टार्ट केली आणि डायरेक्ट आदमापूरच्या रोडने निघालो. जाता जाता मला अजून एक काम करायचं होतं, ते म्हणजे गाडी सर्व्हिसिंग करायची. मग गाडी आपली सर्व्हिसिंगला लावली आणि मामाने एकदम चकाचकच गाडी केली. त्यानंतर राशिवड्याच्या पेट्रोल पंपावर गेलो आणि पहिल्यांदा तर गाडीत पेट्रोल टाकून घेतलं. मग तिथनं गाडी स्टार्ट केली आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो आदमापुरात. इथे येऊन पहिल्यांदा तर गाडी आपली पार्किंगला व्यवस्थित लावून घेतली. त्यानंतर दुकानातून नारळ घेतला आणि दर्शन रांगेत येऊन उभारलो. मंदिराच्या आतले व्हिडिओ करायला मनाई असल्याने आतले व्हिडिओ काय मी घेतलेच नाही. मग दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. त्यानंतर भंडारा लावल्यावर मनाला शांतता मिळाली. इथं आल्यानंतर एक वेगळी शांतता जाणवते. असं म्हणतात की मनापासून इच्छा मागितली की ती नक्कीच पूर्ण होते. इथे येताना लोक डोळ्यात अश्रू घेऊन येतात आणि जाताना डोळ्यातून आशा घेऊन जातात. मनापासून साथ घाला, कदाचित तुमचं उत्तर इथे सापडेल. आणि जाता जाता कमेंट बॉक्स मध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका. व्हिडिओ कसा झालाय ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. तर चला.